श्रीमद्भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग प्रारंभ। अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ वाटते तर मग तुम्ही मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुमचे संभ्रमित करणारे भाषण माझ्या बुद्धीला अस्थिर करीत आहे। म्हणून मला एक निश्चित मार्ग सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल। त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात। त्यापैकी सांख्ययोग जाणणारा मनुष्य ज्ञानयोगाने आणि इतर मनुष्य कर्मयोगाने आत्मसाक्षात्कार प्राप्त करतात। मनुष्याने कर्म केल्याशिवाय त्याला कोणतीच सिद्धी प्राप्त होत नाही आणि त्याने फक्त कर्मांचा त्याग केला तरी त्याची कर्मबंधनातून सुटका होत नाही। प्रत्येक मनुष्याला क्षणभर सुद्धा कामाशिवाय राहणे शक्य नाही। कारण प्रत्येकजण प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या 3 गुणांपासून वेगळा नसल्यामुळे तो कर्म करण्यासाठी भाग पाडला जातो। जो मनुष्य सर्व इंद्रियांना बळजबरीने नियंत्रित करतो परंतु मनात त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत असतो, अशा मनुष्याला मिथ्याचारी किंवा दांभिक म्हटले जाते। परंतु हे कुंतीपुत्रा, जो मनुष्य मनाद्वारे इंद्रियांना नियंत्रित करतो आणि आसक्ती विरहित होऊन सर्व इंद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ असतो। हे पार्था, कर्म केल्याशिवाय राहण्यापेक्षा कर्म करणेच श्रेष्ठ आहे। तसेच जर तू कोणतेही कर्म नाही केले तर तुझे नियमित शरीरव्यवहार सुद्धा चालणार नाहीत। यज्ञ म्हणून प्रत्येक कर्म केले पाहिजे, अन्यथा मनुष्य कर्मबंधनात बांधला जातो। म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून कर्तव्यकर्म कर। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तेव्हा यज्ञासोबत मनुष्याला देखील उत्पन्न केले आणि सांगितले की तू ह्या यज्ञाद्वारे सुख प्राप्त करून घे, कारण यज्ञामुळेच तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील। तू यज्ञाने देवतांना संतुष्ट कर, त्यामुळे त्या देवता तुला सुखी करतील। अशा प्रकारे तुम्ही एकमेकांना सुखी करीत परमकल्याणाला प्राप्त व्हाल। यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या देवदेवता तुम्हाला सर्व इच्छित भोग खात्रीने देतात, परंतु त्यांनी दिलेले भोग त्यांना परत अर्पण केल्याशिवाय जो स्वतःच उपभोगतो त्याला चोर म्हटले पाहिजे। यज्ञाचे उरलेले अन्न खाणारे मनुष्य सर्व पापांपासून मुक्ती मिळवतात। पण जे लोक केवळ स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवून खातात ते एक अर्थाने पापाचेच सेवन करतात। सर्व प्राण्यांची निर्मिती अन्नापासून होते आणि अन्न पावसापासून तयार होते। असा हा पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विविध कर्मांमुळे केला जातो। अशी कर्मे वेदांपासून तर वेद अविनाशी परमात्म्यापासून निर्माण झालेले आहे। यावरून असे स्पष्ट होते की सर्वव्यापी परमात्मा नेहमी यज्ञात वास करत असतो। हे अर्जुना, जो मनुष्य ह्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही त्याचे जीवन व्यर्थ असते। परंतु जो मनुष्य निरंतर आत्म्यात रममाण होणारा आणि त्याच्यामध्येच संतुष्ट असतो त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य किंवा कर्म शिल्लक राहत नाही। त्या महापुरुषाला या जगात कोणतेही कर्म करण्याचे किंवा कर्माशिवाय राहण्याचे काहीच कारण नसते, तसेच इतर सर्व प्राणिमात्रावर तो अवलंबून देखील नसतो। म्हणून हे अर्जुना, तू नेहमी आसक्ती विरहित कर्तव्य कर्मे कर, कारण असाच मनुष्य परमात्म्याला प्राप्त करू शकतो। जनकासारख्या ज्ञानी राजांना देखील अशीच कर्मे करून परमसिद्धी प्राप्त झाली होती। साधारण लोकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी देखील तू कर्म करणे उचित आहे। श्रेष्ठ मनुष्य ज्याप्रमाणे आचरण करतो त्याप्रमाणे इतर लोक सुद्धा तसेच आचरण करू लागतात। हे अर्जुना, मला या तिन्ही लोकांमध्ये कोणतेही कर्तव्य नाही आणि मला काहीही मिळविण्याची आवश्यकता नाही, तरीही मी माझे कर्तव्य कर्म करणे सोडलेले नाही। कारण जर का मी माझी कर्तव्य कर्मे करणे सोडले तर मनुष्य माझ्याच मार्गाचे अनुकरण करतील। त्यामुळे सर्वांचा नाश होईल आणि मी या सर्व प्रजेचा घात करण्यासाठी कारणीभूत ठरेल। कर्माविषयी आसक्ती असलेल्या लोकांना विद्वानाने विचलित करता कामा नये।
याउलट अशा ज्ञानी मनुष्याने अज्ञानी लोकांच्या मनात कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करण्यापेक्षा स्वतः शास्त्रविहित कर्म चांगल्या प्रकारे करून त्यांनाही तसेच कर्म करण्यास प्रवृत्त करावे। सर्व कर्मे प्रकृतीच्या 3 गुणांमार्फत केली जातात, परंतु अहंकारामुळे अज्ञानी मनुष्य स्वतःलाच त्या कर्मांचा कर्ता समजतो। हे पार्था, ज्ञानी मनुष्य भक्तिकर्म आणि सकाम कर्म यांच्यातील फरक चांगल्या प्रकारे जाणतो, त्यामुळे तो कधीही कर्म आसक्त होत नाही। परंतु प्रकृतीच्या 3 गुणांमुळे कर्मात आसक्त झालेल्या अज्ञानी मनुष्यांना ज्ञानी मनुष्याने संभ्रमित करू नये। हे अर्जुना, तुझी सर्व कर्मे मलाच अर्पण कर। तसेच तुझ्या सर्व इच्छा, प्रेम व क्रोध यांचा त्याग करून युद्धास तयार हो। जे मनुष्य श्रद्धेने आणि पवित्र अंतकरणाने माझ्या उपदेशांचे पालन करतात, ते देखील सर्व कर्मबंधनातून मुक्ती मिळवतात। पण जे अज्ञानी मनुष्य माझ्या उपदेशांचे किंवा आदेशांचे द्वेषभावनेने उल्लंघन करून त्यानुसार वागत नाहीत, त्यांना सर्व प्रकारच्या ज्ञानासाठी अपात्र आणि भ्रष्ट झालेले समजावे। प्रत्येकजण प्रकृतीच्या 3 गुणांमुळे प्राप्त झालेल्या स्वभावानुसार कर्मे करीत असतो। मग त्याला ज्ञानी कसा काय अपवाद असेल? प्रत्येक इंद्रियाची इंद्रियाच्या विषयात आसक्ती तसेच विरक्ती असते, परंतु ज्ञानी मनुष्याने त्यांच्या आहारी जाऊ नये, कारण ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या आत्मकल्याणाच्या मार्गातील मोठे अडथळे आहेत। इतरांच्या कर्माचे पालन करण्यापेक्षा स्वतःच्या कर्माचे पालन करावे, कारण त्याचे पालन करताना आपला विनाश झाला तरी ते अधिक श्रेष्ठ असते। अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो, हे केशवा, मला सांगा की मनुष्य स्वतःच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने कोणाच्या इच्छेने पापाचे आचरण करण्यास तयार होतो? त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की रजोगुणामुळे निर्माण झालेला काम म्हणजेच क्रोध, हाच भोगांचा उपभोग घेऊनही नेहमी अतृप्त राहणारा महापापी आहे। त्यामुळे काम हाच सर्वांचा शत्रू आहे। जसे धुरामुळे दाहक अग्नी, धुळीमुळे स्वच्छ आरसा आणि वारेमुळे गर्भ झाकला जातो, तसे ह्या कामामुळे आत्म्याचे खरे दिव्य स्वरूप झाकले जाते। म्हणून हे धनंजया, असा निरंतर जळत राहणारा कामरूपी अग्नी ज्ञानी मनुष्याचा वैरी असून त्याचे सुद्धा आत्मज्ञान झाकण्याचे काम करतो। आपली सर्व इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची आश्रयस्थाने असून त्यांच्याद्वारे तो शुद्ध आणि दिव्य ज्ञानाला आच्छादित करतो व जीवाला मोहात ढकलतो। म्हणूनच हे पार्था, सुरुवातीला तू इंद्रियांवर नियंत्रण मिळव आणि ह्या ज्ञानाचा शत्रू असलेल्या महापापी कामाला नष्ट कर। सर्व इंद्रिये ही शरीरापेक्षा श्रेष्ठ आणि बलशाली असतात। या इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे आणि ह्या मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ असते। अशा ह्या बुद्धीपेक्षाही सर्वश्रेष्ठ आत्मा आहे। हे अर्जुना, तू बुद्धीच्या मदतीने मनाला स्थिर करून अजिंक्य आणि सदैव अतृप्त अशा कामरूपी शत्रूचा नाश कर। श्रीमद्भगवद्गीता, अध्याय 3, कर्मयोग, समाप्त।